हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या लहान मुलांच्याकडून स्टेप बाय स्टेप कलरिंग कशी करायची आहे, त्यासाठी कोणत्या कलरिंगच्या टिप्स फॉलो करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तसेच डॉट टू डॉट ॲक्टिव्हिटी काय आहे हे बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघू कलरिंग टिप्स. आता इथे तुम्हाला काय दिसत आहे तर बांगडी. तर याच बांगडीचा यूज करून आपण सर्कल करणार आहोत. आपल्या लहानपणीही आपण बांगडीचा यूज करून आपण सर्कल काढत होतो. असं कोणी कोणी केले तर बहुतेक जण सर्वांनीच असा सर्कल लहानपणी काढला असेल. तर आपल्या मुलांना तुम्ही असं सर्कल काढायला शिकवा, तर म्हणजे फन वे पद्धतीने मुलं नवीन काहीतरी शिकतील. मुले जर स्टार्टिंगलाच असा सर्कल काढायला बघतील तर तो थोडा वेडावाकडा होईल. त्याच्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स पण थोडा लो होईल. त्याच्यामुळे ह्या अशा ॲक्टिव्हिटीमुळे मुलांचा कॉन्फिडन्स पण वाढेल. आता इथे बघू शकता दोन्ही सर्कल किती छान आलेले आहेत या बांगडीच्या साहाय्याने. तर इथे बांगडी तुम्ही प्लास्टिक किंवा मेटलची द्या, काचेची देऊ नका लहान मुलांच्यासाठी. तर आता आपण कलरिंग करणार आहोत. तर टिप नंबर 1 म्हणजे पिक्चरला आउटलाईन करा. टिप नंबर 1 हीच आहे की पिक्चरला आउटलाईन करा. सेकंड नंबर टिप आहे की एकाच दिशेने तुमचा क्रेयॉन्स किंवा खडू किंवा स्केच पेन जे काय आहे ते एकाच दिशेने फिरवा. तुम्ही आडवा क्रेयॉन्स पकडा, तुम्ही आडव्या लाईन मारा, उभ्या मारा किंवा तिरक्या मारा, पण एकाच दिशेने मारा तरच. आणि तिसरी म्हणजे हलका रंग आधी भरा. चौथी म्हणजे लाईनच्या बाहेर जाऊ देऊ नका. तर इथे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण कलर केलेला आहे. जिथे जिथे व्हाईट असेल तिथे तिथे तुम्ही नंतर कलर केला तरी चालतोय. आता या सर्कलमध्ये बघा कधी आडव्या रेगा उडल्यात, कधी उभ्या, कधी तिरका. तर असं कलरिंग करायचं नाही कधीही. कधी लाईनच्या बाहेर हे असं करायचं नाही. या कलरिंग वरूनच समजतं तुमचं फोकस, एकाग्रता किती आहे ते. तर हे असं करायचं नाही. आता इथे कोणतं छान दिसतंय बघा. तर हे आपलं बरोबर आहे कलरिंग केलेलं, हे आपलं रॉंग आहे. येस. तर आता आपण बघणार आहोत काही कलरिंगच्या वर्कशीट. तर हे आहे ॲपल. तर हे पहिले आउटलाईन करून घ्यायचे आहे. लाईनच्या बाहेर जायचं नाही. तर नंतर मग लाईनच्या आतून याला एका रेषेत कलर करायचा आहे. नंतर हे लिपला आपण कलर करायचा आहे. तर इथे मम्मी पप्पांनी कलर करून द्यायचा आहे. तेच बघून मुलं कलर करतील, चालेल, किंवा स्वतःही कलर कसाही केला तरी चालेल. आता इथे बघा, तर माझी मुलगी रेनबोला कलर देत आहे. तर हा कलर तुम्ही बघू शकत असाल की एकाच दिशेने कलर करायला चालू आहे. म्हणजे तुम्ही क्रेयॉन्सने करा, स्केच पेनने करा, कशाने करा, पण एकाच दिशेने कलर करा. त्याचमुळे आपली कलरिंग छान दिसते. तर कलरिंग म्हणजे फक्त टाइमपास नाही, तर कलरिंग म्हणजे एकाग्रता आहे. ही एक कला आहे, ॲक्टिव्हिटी आहे. तर याचा उपयोग हा आपल्या स्टडीमध्ये नक्की होतो. कारण एकाग्रता, फोकस ही स्टडीमध्ये खूप आवश्यक असते. खरं तर सगळ्याच कामामध्ये आवश्यक असते, पण आपण मुलांचा विचार करून तेच आपण मुलांचंच एक्झाम्पल घेऊ की स्टडीमध्ये याचा उपयोग नक्की होतो. तर इथे बघा, जर एकाग्रता नसेल, कॉन्सन्ट्रेशन नसेल, फोकस नसेल, तर हा एक लाईन, आता हा ऑरेंज कलर आहे, हा दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेला असता, म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये गेला असता. म्हणजे इथे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारचे फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला दररोज 15 मिनिट तरी अशी ॲक्टिव्हिटी द्या. तर बघू शकता आपला रेनबो तयार झालेला आहे. तर या रेनबोला तुम्ही नक्की एक लाईक द्या. तर रेनबोची कलरिंग कशी झालेली आहे हे तुम्ही बघू शकता. वाव! तर हे आहेत आपले कलरिंगचे काही वर्कशीट. जर तुम्हाला अशा वर्कशीट हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे सन आहे, कॅटरपिलर आहे, लॉलीपॉप आहे, अम्ब्रेला आहे.
तर अशा प्रकारच्या वर्कशीट तुम्ही दिवसातून एकदा तरी तुमच्या मुलांना 10 ते 15 मिनिटसाठी नक्की द्या आणि या त्यांच्या एकाग्रतेचा उपयोग त्यांच्या स्टडीमध्ये नक्की करून घ्या. तर तर कलरिंग आपली झालेली आहे आणि आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघणार आहोत, ती म्हणजे डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटी. तर डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटी काय आहे तर चला बघू. तर डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटी म्हणजे सिंपल भाषेमध्ये टिपके जोडल्यानंतर जे चित्र निर्माण होते त्याला डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटी म्हणतात. तर याच्यामध्ये सिक्वेन्सनुसार म्हणजे 1 2 3 4 अशा सिक्वेन्सनुसार हे डॉट जोडायचे असतात आणि त्याच्यातून आपल्याला एक सुंदर चित्र निर्माण होते. तर हे सुंदर चित्र कसं निर्माण होतं किंवा हे डॉट टू डॉट कसे जोडायचे आहेत तर चला बघू. इथे प्रथम पेन्सिलने 1 2 करत डॉट जोडायचे आहेत आणि नंतर आपण पेन्सिलने जोडल्यानंतर आपण स्केच पेनने आउटलाईन करायची आहे. ती पण 1 2 3 4 असं बोलत बोलत. याच्यामुळे काय होतं मुलांच्या मध्ये संख्या ओळख निर्माण होते. एकाग्रता असेल तरच तुम्ही सिक्वेन्सनुसार डॉट जोडू शकता. आता इथे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे एकाच दिशेने मुलं कलरिंग करायला शिकतात. कलरिंग एकाच दिशेने करायचं असतं हे मी मगाशीच सांगितलेलं होतं. तर हे या ऍक्टिव्हिटीद्वारे मुलं एकाच दिशेने कलर करायला लागतात. आता ही बघा इथे आउटलाईन काढलेली आहे, त्याच्यामुळं मुलं रेषेच्या बाहेर जात नाहीत. तर मुलांची इथे एकाग्रता वाढते आणि त्याच्यामुळे मुलं रेषेच्या बाहेर न जाता एकाच दिशेने कलरिंग करू लागतात. तर आता तुम्ही बघू शकता की सिक्वेन्सनुसार डॉट जोडून झालेले आहेत, आउटलाईन काढलेली आहे, कलरिंग दिलेले आहेत आणि सर्कलही कलर करून झालेले आहेत. जे ट्री वरती सर्कल केलेले आहेत ते कलर करून झालेले आहेत. तर आता या डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटीचे किती फायदे झालेत बघा. एक म्हणजे संख्या ओळख झाली, दुसरं म्हणजे आय हँड कोऑर्डिनेशन वाढलं, तिसरं म्हणजे मुलांना पेन्सिल नीट पकडायला यायला लागली, चौथं म्हणजे संयम आणि एकाग्रता वाढली. तर या अशा ऍक्टिव्हिटीचे किती फायदे आहेत तुम्ही बघा. तर अशा ऍक्टिव्हिटी तुम्ही मुलांच्याकडून नक्की करून घ्या. तर तुम्हाला डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटीचे आणखी काही वर्कशीट दाखवते. तर हा आहे सन. तर याला पण आपण 1 2 3 करत सिक्वेन्सने डॉट टू डॉट जोडायचे आहेत, त्यांना कलर करायचा आहे. हे बघा हे पण अशा प्रकारचे वर्कशीट आहेत. हे 1 2 3 करत जोडायचे आहे, कलर करायचा आहे. तर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी नक्की तुमच्या मुलांना द्या आणि त्यांच्याकडून स्मार्ट स्टडी करून घ्या. आता मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा माझ्या मुलीचा हा स्टडी आहे. तर या टॉपिकचं नाव होतं माउंटेन. तर मी विचार करत होते की हा माउंटेन कशा प्रकारे तिला शिकवता येईल. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिनेच काढलेलं एक ड्रॉइंग आहे ते 2022 इथे डेट पण तुम्हाला दिसत असेल. 2022ला म्हणजे ती 4-5 वर्षाची असेल तेव्हा तिने तिच्या कल्पनाशक्तीने आयडियाने हे ड्रॉइंग अँड कलरिंग केलं होतं. तर त्याचा उपयोग मला आत्ता झाला. तर तुम्ही बघू शकता की हे तिने हिल वगैरे काढलेले होतं. तर हा माउंटेन हा टॉपिक शिकवण्यासाठी मला याचा खूप उपयोग झाला. माउंटेन याची कन्सेप्ट मला तिला पटकन समजवता आली कारण तिच्याच काढलेल्या ड्रॉइंगमुळे मला ती कन्सेप्ट तिचीच क्लिअर करता आली. तर हे तर तुम्ही बघू शकता की ड्रॉइंग कलरिंगची ही ताकद आहे. तर तुम्ही फक्त याला टाइमपास म्हणून घेऊ नका. तर 2022चे जे तिने ड्रॉइंग काढलेलं ते मला आत्ता उपयोगात आलं. जे शिकवताना जी कन्सेप्ट क्लिअर करताना मला अर्धा तास लागला असता ती कन्सेप्ट मी अगदी ड्रॉइंगच्या या सहाय्याने मी 10 मिनिटामध्ये क्लिअर केली. तर त्याच्यामुळे ड्रॉइंगला आणि कलरिंगला महत्त्व द्या. तर हे आहे मुलीचं माझ्या सध्याचं कलरिंग अँड ड्रॉइंग. तर कलरिंग टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि डॉट टू डॉट ऍक्टिव्हिटी ही कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर अँड कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.